आजच्या ठळक बातम्या. मुंबईतून चाकरमान्यांना घेऊन मोदी एक्सप्रेस कोकणात रवाना. आगामी गणेशोत्सवासाठी विसर्जन घाट याची संयुक्तिक पाहणी. कोकणातील चाकरमान्यांसाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे एसटी गाड्या सज्ज. कैलासवासी जनार्दन शेडगे ट्रस्टच्या वतीने रोह्यातील शाळेला वस्तू भेट. भाजपाचा राखी प्रदान समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत. आता पाहूयात बातमी सविस्तर स्वरूपात. गणेशोत्सवानिमित्त मुंबई आणि मुंबई परिसरातील चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे यासाठी दरवर्षीप्रमाणे कोकणवासियांसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे कोकणवासियांच्या सेवेसाठी यंदा 2 एक्सप्रेस धावणार असून यातील एक एक्सप्रेस आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दादर येथून कोकणच्या दिशेने रवाना झाली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समवेत राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून ती कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोकणवासीय नागरिक उपस्थित होते. दिनांक 27 ऑगस्ट ते दिनांक 6 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव सण साजरा होणार असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आज दुपारी सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांनी पनवेल महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग तसेच महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील विसर्जनाचे मार्ग, विसर्जन घाट परिसराचा संयुक्त पाहणी दौरा केला. नमूद दौऱ्यादरम्यान वडाळे तलाव विसर्जन घाट, उरण नाका कोळीवाडा विसर्जन घाट, 5 करंजाडे विसर्जन घाट तसेच गाढी नदी तक्का विसर्जन घाट परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून नमूद ठिकाणी करण्यात येत असलेल्या कारवाईचा आढावा घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. कोकणातील चाकरमानी जनतेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सज्ज झाल्या आहेत. गणपती बाप्पासाठी कोकणात जाणाऱ्या जनतेसाठी राज्यभरातून या ठिकाणी बस गाड्या दाखल झाल्या आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स MMRDA मैदान गाड्यांनी भरून जाणार आहे. राज्य परिवहन मंडळाच्या लालपरी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी या बस गाड्या आता रवाना होणार आहेत. मुंबईतील परेल, दादर अशा मुख्य बस स्थानकांमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या आता पाठवल्या जाणार आहेत. रोहा एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशन आणि रोहा अष्टमी अल्खेरिया कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सायन्स ज्युनियर कॉलेज आणि रेवा इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी कैलासवासी जनार्दन शेडगे ट्रस्टच्या वतीने 2 संगणक, 1 प्रिंटर आणि 1 बायोमेट्रिक मशीन भेट स्वरूपात देण्यात आले आहेत. रेवा स्कूल येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रोहा एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशनच्या 11वी आणि 12वी सायन्स ज्युनियर कॉलेजला खासदार सुनील तटकरे यांनी मान्यता आणून दिली. या कॉलेजला खासदार सुनील तटकरे यांचे नाव दिल्यास भविष्यात या कॉलेजचे महाविद्यालय होऊन आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध होतील, असे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी सांगितले. पण आपल्या वडिलांनी जे काही एक राज्य उभं केलेलं असतं ते टिकवणं आपल्या मुलांचं काम असतं. आज मी समीरला एवढे धन्यवाद देतो, त्याचं कौतुकी वाटतं. त्याचबरोबर सचिनचंही छान तसे लागले जातील हेच ते पाहतात आणि त्यांच्या पश्चाती आज त्यांचं नाव एवढं मोठं करत आहे. तर खरोखर त्यांना भाऊची कुठली तरी पुण्याई त्यांना उपयोगाला आली आणि अशी 2 मुलं त्यांच्या पदरी जन्माला दिलेली आहे आणि खरोखर ते कौतुक आहे दोघांचं. मी सगळ्यांनी आता विषय काढला, मला बोलायचं होतं.
आज आपण कुठल्याही छोट्या मोठ्या काही गोष्टी जरी करत असलो तरी प्रत्येकाची थोडीशी अपेक्षा असते की कुठेतरी आपलं नाव व्हावं, कुठेतरी आपली नावाची पाठी, प्रत्येकाची इच्छा असते. पण मी मागच्याही एका कार्यक्रमामध्ये थोडंसं बोललो. आज शफीभाई तुम्ही असं आपल्या 5 मूल्याची कमिटी असेल, काही घटना अशा काही घडल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला साहेबांकडे जाऊन कॉलेज आपल्याच मूल्यामध्ये असावं, ज्युनियर कॉलेज ही आपण मागणी केली आणि भूतोन भविष्य अशी मान्यता त्या ज्युनियर कॉलेजला साहेबांनी मिळवून दिलेली आहे. तर ते कधी होऊ म्हणजे आजपर्यंत कधीही एवढं पास झालेलं नाही आणि याच्या पुढे होऊ शकणारही नाही, एवढी मान्यता साहेबांनी दिलेली आहे. मी मागे आपल्या कार्यक्रमात उस्मानभाई आपण बोलला तुम्ही याचे फाउंडर आहे आणि मलाही ते माहिती आहे. त्याही वेळेला मला वाटतं आदितीताई त्या कार्यक्रमाला होत्या आणि त्यावेळेला मी आपल्या सगळ्या कमिटीला एकच रिक्वेस्ट केली होती का ते जर ज्युनियर कॉलेज साहेबांनी एवढ्या प्रयत्नाने आदितीताईने आणलं असेल तर साहेबांचं जर नाव त्या कॉलेजला दिलं तर खऱ्या अर्थी साहेबांना पोचपावती मिळेल असं मला वाटतं. पण हा आज दुसरा कार्यक्रम आहे, मी त्या कार्यक्रमामध्ये मी मागणी करतो आणि थोडंसं नाव देत असताना आपण आपला थोडासा फायदाही करू. आता ज्युनियर कॉलेज आहे, जर साहेबांचं जर नाव दिलं तर त्याचं महाविद्यालय व्हायला काही वेळ लागणार नाही असं काहीतरी आपण हे घेऊन जर साहेबांचं नाव दिलं तर ती खऱ्या अर्थी साहेबांना पोचपावती दिली जाईल. कारण साहेबांनी या समाजासाठी काय योगदान दिलेलं आहे प्रत्येक सगळ्यांना माहिती आहे, व्हायलाही माहिती. मी पुन्हा एकदा हा कार्यक्रम जिथे आयोजित झाला मला इथे बोलवलं, समीरने आज जे काही आणि सचिवने आज जे काही या शाळेसाठी केलं आमच्या आत्मीच्या शाळेसाठी जी काय त्याबद्दल मी त्या दोघांचे बरोबर आभार मानतो आणि माझ्या पूर्ण करतो. जय. मुंबई शहरात भारतीय जनता पार्टीचा राखी प्रदान समारंभ प्रचंड उत्साहात पार पडला. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा पार पडला. या समारंभाला मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा नेत्या चित्राताई वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने राज्यभरातील भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ज्या भावाच्या हातावर ही राखिया या सगळ्या राख्या बांधल्या जाणार आहेत त्या भावाचं कर्तृत्व अधिक उजळावं या शुभेच्छांसह हे रक्षासूत्र या भावापर्यंत पोहोचवतो आहोत. टाळ्यांच्या गजरात या राखी प्रदान सोहळ्यात आपण सगळे याजणी सहभागी व्हा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.